हाय नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे फराळाची आहे, नवीन रेसिपी आहे. चला तर बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. याला आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे, थोडासा 2 मिनटं. थोडा गरम करून घ्यायचा आपल्याला. जास्त नाही भाजायचा, थोडा गरम येईपर्यंत, जेणेकरून तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक झाला पाहिजे असा भाजून घ्यायचा आपल्याला. आता हा आपला साबुदाणा भाजून झालेला आहे बघा. कलर नाही बदलू द्यायचा आपल्याला. आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे. हा आता आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि चाळणीने गाळून घेतलेला आहे. इथे मी 2 आलू घेतलेले आहे किसून. हे आलू यामध्येच टाकून घ्यायचे आपल्याला आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये. आणि थोडा सांबार. तुम्हाला सांबार आवडत असेल तर टाका, नाही तर स्किप करून घ्या. आणि हे सगळं आपल्याला असं मिळून घ्यायचं. फक्त सांबार आणि मीठ टाकायचं आपल्याला यामध्ये, बाकी काहीच टाकायचं नाही. आणि मिळून घ्यायचं आणि लागल्यास पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकणार आहे मी. हे मिरची बारीक केलं त्याचंच पाणी आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिरच्या वगैरे टाकू शकता या सारणामध्ये. कणकीच्या गोळ्यासारखा छान आहे. आता गोळा करून घ्यायचा आपल्याला. तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मैत्रीण मित्राला सांगा, शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही अनसबस्क्राईब करत नका जाऊ तुम्ही. खूप मेहनत करावी लागते आम्हाला रेसिपी टाकायच्या वेळेस. एवढी थोडीशी जाणीव ठेवा. तुमच्या भरोशावर आमची ही रेसिपी हे कामी येत असते. तुम्ही नसाल तर आम्ही नाही यामध्ये, म्हणून तुमची साथ ठेवा अशीच नेहमीसाठी. थोडं पाणी टाकून छान असा गोळा करून घ्यायचा. आता हा आपला गोळा तयार झालेला आहे हे बघा. आता आपण चटणी करायला घेऊया. आता गोळा आपण 5 मिनटं असाच ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. आता इथे कढई मांडते. आता इथे छोट्या चमच्याने 1 चम्मच तेल टाकलेलं आहे. यामध्ये आता जिरं टाकत आहे. जिऱ्याला छान तडतडू द्यायचं आपल्याला. जिरं तडतडलेलं आहे. इथे जिरा आणि मिरच्या 5 ते 7 मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे, ह्या यामध्ये टाकायच्या आहे. आणि सांबार. इथे मी 2 आलू घेतलेले आहे उकडून, साल काढून घेतलेले वरचे. आता यामध्ये हा मसाला झालेला आहे. आता हा आलू यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हा शेंगदाण्याचा कूट भाजून बारीक केलेले शेंगदाणे त्याला छान आता चटणी ही अरप करून घ्यायची आहे. आणि स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. आता मी तुम्हाला एक भरून दाखवते फराळाची करंजी. ही फराळाची करंजी आहे. तुम्हाला मी पहिले काही सांगितलं नाही.
आता मी पहिले करंजा भरलेला आहे, आता लादा माझ्याकडे खूप कमी आहे, तर तुम्हाला आता थोडक्यात दाखवून राहिली. हे असा लादा भरायचा आणि त्याला करंजीचा शेप देऊन द्यायचा असा. हे असा शेप देऊन द्यायचा. हे बघा, आता इथे मी एवढ्या करंज्या भरून ठेवलेल्या आहे. हे बघा, आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि मी काट्याच्या चमच्याने अशी याला डिझाईन करून घेतलेली आहे. आता करंज्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करतात करा तर पण तुम्ही अनसबस्क्राईब नका करत जाऊ. तर याला छान तळून घ्यायचे आपल्याला, क्रिस्पी येईपर्यंत. खायला इतक्या सुंदर लागते आणि तुमची भूक पण जाते. आता ही आपली फराळाची करंजी तयार झालेली आहे. अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती जाऊन फॉलो करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.